काय पोपटराव झाले का तुकडे बिकडे तोडून? पोपटराव, पोपट्यार काय गणगणी? अरे जालू, डोक्यात जरा भोंगा चाललाय. कशाचा? तुला ती श्याम शेजारची माहिती जागा माहिती की ती अर्धा गुंठा? हा, ती समोरची ते खाडबाड पडीक पाडेल. हा, दुकाना शेजारी त्याच्या. हा हा, माहिती आहे ना. ती जरा इकाव म्हणलं आणि काहीतरी धंदा पाणी आपलं फाट्यावर काहीतरी टपरी टुपरी आपली एखादीच्या बारीक टपरी असं काहीतरी सुरू करावं. कारण तिकडं आहे आपल्याला थोडी जागा, तीच लय झाली. हिचा काय उपयोग व्हायना आणि काय व्हायना. हा, टाकी कोण जाऊ दे मरू दे. पण पोपट्या त्याला गिराय कुठे रे? ती तर गणगण चालू आहे ना डोक्यात. ते जागा कोण घ्यायचं? एवढी पडीक पडलेली मरणाची घाण तिथं काय उपयोग आहे? कोणाला तरी फोन करून सांग ना, बघायला गिराय की एखादा. फोनवर नसतो होत चालू शेट. 2 दिवस झाले तोच भोंगा चाललाय. काय होतं ती मक्कारच पडीक पडलेली ती घेणं देणं तिचं म्हणून निघून टाकायचं तिला. नाही असं करायचं असल्यावर घोंगा चालूच असतो डोक्यात. काय राडे सगळी. मी काय म्हणतो, काय इकडं तिकडं बघूस तर तूच घे ना. येडाय का काय पोपट्या? माझ्या खिशात पैसे तरी आहेत का? अरे तू मित्र आहे माझा, थोडे थोडे करून घे ना तू. दे ना पैसे मला नंतर. थोडी थोडी. मला एक सांगतो, स्वप्न काय पहिल्यापासून? माझं स्वप्न पहिल्यापासून आहे ना कुठंतरी जागा भेटावं. हा. आणि मी मस्त पैकी ना तिथं धंदा बिंदा काहीतरी हॉटेल. टाकावं. हॉटेल. मग आता श्याम्या शेजारी धंद्याची जागा आहे ना ती. तिथे एक बारीक हॉटेल टाकू शकतो तू. आपलं नाश्ता सेंटर विंटर. राव. आणि पैसे आपले 2-3 लाख रुपये मला जसे येतील तसे तुझ्याकडे करून दे मला. मी काय तुला लगेच मागायला लागलो काय तेव्हा? जुळ ना पोपट्या. अरे लय वेळा. मग टाइम कशाला भो, लगेच 1000 रुपये. येस सर. 1000 रुपये सर? मी पैसे कुठे ठेवले पण? 1000 रुपये पडले का काय? नंतर दे. एवढं काय त्याच्यात तेव्हा? नाही ना, तुला सर द्यावाच लागन. येड आहे का काय? 1000 मग आत्ताच आणले मी डेपुटीकून. लगेच कागदपत्र करू तुझ्या नावावर करून टाकू. चालतंय. जाऊ का पोपट्या? हा, चल. आयला बरं झालं गड्या, जाक्याचा भोंगा मिटला. ओळखीच्या माणसाला गेले म्हणजे बरं असतं जरा. सगळं आहे ना पाडून तिकडे देऊ फेकून. तशी नाही. काय झालं भाऊजी? काय बघताय तुम्ही? तर काय करताय? काय बघतोय म्हणजे? घेतली ना आपण ही घेतली म्हणजे? जागा एवढी सगळी तिथपर्यंत. कोणाची जागा ही? तुला माहित नाही काय? आता मला कसं माहिती? अरे आपल्या गावातल्या पोपट्याची. पोपटरावची जागा आहे? हा. हो. तुम्हाला इथं घरात राशन भरायला पैसे राहत नाही. पैसा ना अडका देऊ घे दडका. कुठून तुम्ही जागा घेणार आहे? कुठून म्हणजे? मला पोपट्याने सवलत दिलेली. पोपट्या डायरेक्ट मला हळूहळू करून दी. ती काही योजना आहे का सवलत दिली? 100 रुपयात जागा 50 रुपयात भेटणार तुम्हाला. 50 रुपयात नाही, तेव्हा हळूहळू टप्प्याने दी. 2.5 लाख रुपये दे मला. हा का? काय करायचंय तुम्हाला इथं? काय? अरे येडी काय काय खोळी सुगंधा. माझं स्वप्न काय होतं तू सांग. तुला माहितीये का माझं स्वप्न काय होतं? काय होतं आता तुमचं स्वप्न? मला कसं माहित राहील चालू भाऊजी? तू काय मग अशी करते? माझ्या स्वप्नाने तर मस्त पैकी ना हॉटेल टाकी तू सुगंधा. कशाचं? दारूचं? दारूचं हॉटेल दारूचं नाही म्हणजे व्हेज नॉन व्हेज काहीतरी असत ना? नाही आपल्या गावात आहे ना आता इथं हॉटेल आहे का तू सांग. तुला वडापाव चहा वडापाव जर खायचा असला कुठं जावं लागतं? आपल्या फाट्यावर. फाट्यावर. हा. 8 किलोमीटर मस्त पैकी सकाळी 1-2 तास चालणार, संध्याकाळी 1-2 तास. खरंच होय? हा. खाऊ लय भारी होईल आहे ना. म्हणजे मला पण नाश्ता करायला बाहेर फाट्यावर जायची बघ गरज आता नाही. येडी का काय तू? तुला गरजच नाही, अजिबात गरज नाही. तो मस्त पैकी यायचं सुगंधा तुला लगेच प्लेट पुढे येणार वडापावची. असं मस्त करा ना, असं काचे विचेचं मस्त कंपाऊंड वगैरे मस्त करून हे करा. काचीच नाही करणार मी. मस्त पैकी ना आपले बांबू नाही का, बांबूचं सापार मस्त पैकी आपले हा. पैसे पाहिजे तेवढे बरोबर आहे, बांधायला. हा. मस्त जाऊ द्या, बांबू करा तुम्ही चालू. ऐकून पण आनंद झाला मला. ऐकून पहिल्यांदा उठ घाटणाला तू जर आली ना, फक्त तुझ्यासाठी मी कॉफी बनवीन, बाकीच्यांसाठी चहा खरंच बनवीन. होय? हा. बरं चला येऊ का मी? हा ये. हा. आता साधा भाऊचं मशीन आणतो आणि घेतो साफ करून. चला भाऊ साधा भाऊ कड. पटावर सोन्याच्या तटामध्ये तुला अहो बरं झालं तुम्ही इथंच भेटले. होय काय माझ्याकडे काम होतं तुम्हाला काय? आता आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची बातमी? मग बर बर काय? अहो तुम्हाला पण लय आनंद होईन ऐकून. होय. मग आपल्या जालू भाऊजींनी ना तुमच्या जर जागा नाही का पोपटरावची? पोपटीची? हा. हा. ती जागा घेतली. हाची सर्व्हिस दिला म्हणे. आणि तिथं मस्तपैकी मोठं हॉटेल टाकणार आहे, नाश्त्याला वगैरे छान दुकान टाकणार आहे. असलं भारी. खरंच भाई आता बिचारायचं दुकान तरी होऊन जाईल, हॉटेल होऊन जाईल चांगलं एखादं. होय. मग घेतली का?
मग घेतली ना आधी सर्दीला त्यांनी तर. बरं बरं आहे चांगले तुम्ही आनंद नाही झाला का? झालं ना, आनंद झाला ना मला. मग. ते चेहऱ्यावर दिसा ना माझ्या फक्त मला आता तुमचं दुकान त्यांचं हॉटेल किती भारी होऊन जाईल बरं. बरं चला येऊ का मी? बरं बरं. हा ज्याला शेजाराला यायचं म्हणलं अवघडच आहे भाऊ. बघू किती बसला भाई जालबा. काय करतो भाऊ? खातोय मुरमुरे तुझ्या दुकानातली. घरी गेलो तुम्ही पण घरी दिसला नाही तू. म्हणलं चला आता किती बसलेला दिसला. बसलो निवांत आपला. होय ते मला कळलं काय तरी पोपट्याची जागा घेतली तो. बघ आता कळलं का? म्हणजे घेतलीच आपण घेऊन होय. टाकली श्याम्या. जाऊ दे मरुजी, जागा परत परत होत नाही. खरं आहे तो व्यवहार झाला. हा व्यवहारला काय रे, पोपट्या आपला माणूस. पोपट्या काय म्हणला 1000 रुपये इसार देऊन टाकला त्याला. त्यांना टाप्प्यानी देऊन टाक मला 2.5 लाख रुपये. 2.5 लाख. हा याडा काय जायला तू. काय रे, अरे त्या जागेला कोणी 50,000ला पुसणार नाही. अरे सवलत दिली. जाऊ दे मुरुदी, आता यावरचं सवलत कुठं 50 आणि कुठं 2.5. तुम्हाला सांग माझ्या शेजारला होती, मी घेतली नसती का मग ती इतके दिवस झाले. कवा त्याला पैसे दिले असते घेऊन टाकली असती. मुळात ती जागाच चांगली नाही. त्या जागेमध्ये तुला माहित नाही का काय अडी अडचणी आता म्हणून पोपट्या सोडून गेला नाही का. आहे का त्याला जीवाला सुख त्या पोपट्याच्या. काही का असा ना श्याम्या, पण मला ती जागा घ्यायची. माय स्वप्न तुला काय तुला माहिती ना, माय स्वप्न काय होतं. मला माहिती तो स्वप्न लय मोठे, हॉटेल टाकायचं, धंदा करायचा. अरे पण मला सांग त्या जागेत यश नाही ना. कोण म्हणलं यश नाही? ए आपल्या पायात असले ना लक्ष्मी ऑटोमॅटिक यायची. त्या पोपट्याच्या पायात नव्हती, त्याच्यामुळे आली नसेल त्याच्याकडे. ही जागाच मुळा कम नशिबी. ए मला बाकी श्याम्या काही माहित नाही. मी यावर केलेलं आहे, मी तिथं हॉटेल टाकणार म्हणजे टाकणार. अरे मित्र आहे म्हणून तुला चांगला सांगतोय मी. एक तर जागा 50,000च्या किमतीची नाही, तो 2.5 लाखाला घ्यायला तयार झाला आणि त्यात त्या जागेचं यश नाहीये. मला काही कमी होते की मग मी 10 लाखाला नसती मागितली का त्याला. सांग बरं. अरे पण ती जागाच चांगली नाही म्हणून तुला म्हणलं मित्र या नात्याने तुला मी समजून सांगतोय. ऐकायचं नाही ऐकायचं तुझा प्रश्न नाही. तो हा व्यवहार झालाय, मला काय बरोबर नाही. 1000 गेलेत काही नाही, पण 2.5 लाख रुपये द्यायचे मी सोपं काम आहे का झाल्या. तुम्हाला सांग बरं. ते काय असू दे श्याम्या, तू काय मोकर मला आहे ना आडा पडू नको. आडा पडायचं आपलं कामच नाही. तो चांगला व्हावा हीच इच्छा आहे माझी, पण चांगलं व्हावं ही इच्छा आहे ना. वाईट व्हावं ही इच्छा नाही माझी. म्हणून सांगतोय तू घेशील फसशील परत डब्यात जाशील म्हणजे तो वाईट होईल म्हणून सांगितलं. सांगायचं काम आहे मित्राच्या नात्याने. ऐकायचं नाही ऐकायचं तुझा प्रश्न आहे. येऊ का भाऊ मी. चल झालं का जेवण सुगंधा. झालं बाई, बसले आहो होय. निवांत. मग तुमचं झालं का? नाही काही ज्या वेळेला निघालो होतो अहो घरातले गरम होत आहे, लाईट पण नाही. म्हटलं मग निवांत बाहेर बसा. लई टेम्परेचर तुला सांगतो सध्या 40-42 टेम्परेचर आहे. लईच तुम्ही काय करताय उन्हात? नाही घरी चाललो होतो ना जेवायला. आता ओढलं दुकानात निघाव म्हटलं. हा का? माझं तुझ्याकडे काम होतं करशील का. आता काय काम होतं? काम म्हणजे असं तुला आहे माहिती ते पोपट्याची जागा नाही का, हा ते जालू भाऊजीने घेतली म्हणली तू. हा आता तू मला सांग झाल्याकडे कुठं पैसे येतं. हां त्याला द्यायलाच पैसे नाही तर केव्हा तो धंदा टाकायचा आणि इकून तिकून टाकलाच. त्याला एक तर तुला माहिती आहे सवय. नाही त्यानं 10 रुपयाचं अहो पण त्यांनी ते हॉटेल टाकल्यावर तरी ते काम धंदे करतील. असे ते पिऊनच बसता कुठं पण. तुला असं वाटतं ते हाटल्यात त्याने जर दारू विकायला सुरुवात केली तर किती अवघड होईल सांग बरं. हां नाही हो, तसं काही करणार नाही. जाल्याचा भरोसाच नाही तुला सांगतो सुगंधा मी. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो थोडंफार कमिशन तुला देईन. पोपट्याला म्हणावं ती जागा मला देऊन टाक, माझं तरी दुकान मोठं होईल आणि ही पिढा नाही राहायची तिच्याजवळ. त्याने जर विचार कर दारूच दुकान चालू केलं तर तुझ्यासारख्याला माझ्या दुकानात द्यायला कसं जमन. लोक ते प्याताड खाताड येणार, शिवीगाळ करणार. माझ्या दुकानाला प्रॉब्लेम होईल, तुमच्यासारख्याला यायला प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. त्यापेक्षा काय कर, काय सौदा ठरला असेल ना ते पोपट्याला सांग 1 लाख रुपये वाढून देतो आणि लगेच मिटून टाकू तू व्यवहार. बरं चालेल. पोपटरावला मी सांगू का? हा त्याला सांग म्हणा. कसं तुम्ही सांगा ना. कसं असतं सोनाऱ्याने कान टोचलेले बरे असते. अहो पण माझा काही संबंधच नाही. ती जागा काय मला घ्यायची का? तसं नाही. तुझं ऐकन पोपट्याला समजून सांगतो ज्याला काय भरोसा नाही. पैसे देईन नाही देईन नावं करून घेणं. उद्या दुसऱ्याला विकले जातो, पैसे गेले आणि जागा गेली. तसं शामराव व्यवहारिक घे, लगेच पैसे लगेच व्यवहार करून घे. चालतंय तेवढं माझ्यासाठी कर, गावासाठी सोयी मला कमिशन किती भेटेल त्यात? आता काय रेट चालला तुला तर माहिती. 2% व्यवहार होतो. झाला 4 लाखाचा 10,000 तुला देऊन टाकीन. तू आपलीच इकडे लोकांची. ते बघू, बाकीचं काय बघते मी पोपटरावला बोलून.
बघू नको, पोपटरावाला भेट आणि त्याला सांग की असा व्यवहार करून घे, आहे. झाल्याचं काही खरं नाही बरं का. माझ्यासाठी करते एवढं, मा अन्नाच्या पोटाच्या घशाच्या खाली घास उतरत नाही सध्या. हा काय बडबड करत चाललंय? काय नाही, थोडं काम बोल ना. हो तुम्ही तुमची जागा जालूला विकली म्हणे, तो काम आलं काय? त्यांनीच सांगितलं मला. हा, झालं ते व्यवहार झाला. पैसे दिले का सगळे? 1000 रुपये सर दिलाय, काय 2.5 लाखात ठरले, आता दिन हळूहळू करून. हळूहळू म्हणजे किती वेळा देणार आहे असे? आता ती जागा बी पडलेली होती, तेव्हा बी मित्र आहे आपला, दिन ना ते कुठं पळून जाणार आहे. अहो काय खरंय त्या जालूचं. इथं त्यांना घरामध्ये काही आणायचं म्हटलं काय 4 वेळेस वाकडे होतात पारी पुढं, ते काय आणणार आहे? तुम्हाला एवढे पैसे कुठून देणार आहे ते सांगा बरं. नुसतं पिलं का झालं? ठीक आहे, पण जमिनी व्यवहार आहे म्हणलं, असं नाही करायचं ते मला नाही वाटत, कारण काय बालपणीचा मित्र आहे आपला. त्यापेक्षा तुम्हाला एक सांगू का, हं. तुम्ही ना श्यामराव ती जागा देऊन टाका. ते तिथे ना ती जागा घेऊन दुकान तरी वाढून घेतील सगळं मोठं अजून, आणि ते एकखटी तुम्हाला पैसे देतील, तुमचं काहीतरी काम होईल. ती पैशावाला बी आहे बरं का, मग एका मिनिटात लाखभर रुपये जास्त घ्या. पण आता ज्याला संग व्यवहार केला तर त्याचं काय करायचं? अहो इथं 2.5 लाखात पण तिथे 3.5 लाख भेटतील ना. आणि एका टप्प्यात पैसे 1000चे तुम्ही 10,000 दिले त्यांना रिटर्न, ते झालं तरी परवडतं तुम्हाला. तू म्हणते ते पण बरोबर आहे बरं का. हे पण नको, ज्याला मित्र आहे आपला, जाऊ दे आता. ती जागा तशी पडीक पडली होती, मला काय करायचं तिचा 2.5 अहो पण असं पण ते पैसे देणार नाही, ते जागेचं काही करणार नाही, त्यांच्या लक्षात बी राहत नाही काही. परत संध्याकाळी पुढे तर म्हणतील ते 1000 रिटर्न दे मला, अजून लागा द्या. त्यापेक्षा शामराव दिलेली कधी चांगली, त्यांचं दुकान मोठं होऊन जाईल गावात. बघा भाऊ तुमच्या फायद्यातच आहे, आणि लाख रुपये वाढून भेटणार तुम्हाला. शामरावला भेटावं लागेल मला. जाऊन भेटा. तू म्हणती तसंच करतो, मग? ज्यालाच कॅन्सल करून टाकतो आणि शामरावला शामरावला जात. बरं झालं बरं काही सांगितलं मला ना पुढं. जालू, जालू पण हाय पोपटे तू काय करतोय? काय नाही, बरं झालं भाऊ तू आला. माहितीच गणगण चालली होती. काय गणगण? आपण जाऊन लगेच आहे ना नावं करून घेऊ तेवढी जागा. एकदा जागा जर नावं केली ना तक नाही राहत. तेच सांगायला आलतो तुला, आता नाही व्हायची जागा नावावर तुझ्या. कस काय? ती आता श्यामेला देतोय मी. काय तुझी जागा ती आता तुला दिलेली जागा. आयला काय पोपट्या तू काय माणूस आहे राव. मला तिने अजून खरेदी बी झाली नाही, लगेच मला सगळे पैसे दिलेत. आणि कसं आहे, थोड्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. मी आता 4-5 वर्ष नव्हतो नि हा गावात आल्यावर मला जेव्हा गावात कळलं की बा आपल्या जमिनीचा व्यवहार झालाय, हा. तर काही जणांनी मला येऊन गोष्टी सांगितल्या थोड्या. त्याच्यामुळं मग मी पण विचार केला का बा आपल्या मैत्रीत परत. नाही तुला गोष्टी सांगितल्या कोणी मला सांग. सुगंधाने सांगितलं मला. काय सुगंधानी? हा, ती म्हणली व्यवहारला अजिबात क्लिअर नाही, तुमची जर जमीन त्यांनी परस्पर इकून टाकली पैसे नाही देता मग तुम्ही काय करता, आणि तुम्हाला ते पैसे देणार नाही. एक काम कर की तो इसारे ना 1000 की तू परत घे, अजून 1000 देऊ तुला खर्चायला. मला नको पोपटे, 1000 बी तुला राहू दे. अरे त्याचं कसं आहे, ते श्यामेला आहे ना दुकान बी थोडं वाढवायचं ना त्याचं, आणि त्यांनी एका सेकंदात व्यवहार व्हायच्या आधी अजून त्याच्या नावावर बी नाही, लगेच मला 3.5 लाख दिलेत. तोयापेक्षा 1 लाख रुपये जादा दिलेत त्यांनी मला. हा ना, चल तू मी काय विचार केला, आपल्या मैत्रीत नको परत प्रॉब्लेम, कारण कसं आहे पैसा आणि मैत्री ही कधी एकत्र नाही आणायची. हे काम करतोय 1000 ठेवतोय कष्टाचे पैसे, मला नको. राहू दे नाही राहू मी दे. एकदा दिलेले माग घेत नाही मी. आपण म्हणणार पुढे आपला माणूस. व्यवहार झालाय तेव्हा. तू चल माझ्यासोबत. नाही मी नाही येत आता, मला कसं ते कागद बिगद बघावं लागेल सगळं तुझा. आणि बघू आता संध्याकाळी भेटू आपण, मला जरा ती जमिनीचं बघावं लागेल. येऊ का? चल चल ना, ये इकडं बस इथं. सगळी फलटण आज इकडं कस काय झालं? हा तुझ्याकडेच आलेली सगळी पलटणी, इकडं कस काय झालं शामराव? काय झालं म्हणजे मला कम नाही दिलेली ती जागा? अरे ती काय पोर खेळ वाटला का तुला? जमीन आहे ती, त्यांनी मला 1 लाख रुपये जादा दिले तुझ्यापेक्षा. अरे तुम्ही बघा बा आता, मला काय ना काही विचारू. आमचं आम्ही म्हणजे अरे माझ्यासारख्या गरिबांनी ते पोट भरलं असतं. तुम्हाला माहितीये का, श्रीमंताला देते सगळे लोक जमिनी. मी काय करू बा आता? ती तुमच्या दोघात मिटून घ्या तुम्ही. अरे तुला लाख रुपये वाढून आले तर लगेच तुला पैसे बघून पाणी सुटलं वैरे माझ्याकडे तरी बघायचं ना. तू आता मला लोकांनी सांगितलं तू पैसे बुडीशील म्हणून, मी काय करू त्याला मग? कोणत्या लोकांनी सांगितलं होतं तुला? काय सुगंध तुला कपलं नाही का मी जागा घेत होतो तर? मी जागा घेतली असती तर सुधारलं नसतं का मी? हा असा टांगाळ मांगाळ हिंडतो हॉटेल टाकलं असतं, तुला कपलं नाही, तू जळतीस माझ्यावर.
नाही हो, तुम्हाला असं का बरं वाटतं मी जळते म्हणून? का बरं म्हणजे कशाला त्याला फितीला मोकार मध्ये पडली? काय रे तुझ्याकडले पैसे झालते का? माझ्याकडे तरी पाहिजे ना तो कुशाल तू हा लाल गाजरे आहे ना तू काळाचे साधा भाऊ म्हणत असते तू काळा आहे म्हणून काळाचेस लय पैसेवाला झाला वय त्यांना 1 लाख रुपये वाढून दिले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मी जर हॉटेल टाकलं असतं माझ्या गरीबाचं पोट भरलं असतं माझा प्रपंच चांगला चालला असता त्याच्यावरून. पोपटराव एक काम कर, हा ती जमीन आहे त्याला देऊन टाका. अय मला नको जमीन बिमीन ती जमीन रावजी तिकडच पडू दे. अरे सगळ्या गोष्टी मित्र मित्र म्हणून मी तुम्हाला फोडून सांगायचो आणि म्हणून सांगत होता वय तू आडे काठी घालत होता वय तिथं चांगली नाही जमीन ती आपलीशी जमीन तिथं भूत येत ती तुला धार्जन नाही होणार. का रे लाज वाटली पाहिजे ना. आणि काय रे सुगंध तुमच्यापासून एक तरी गोष्ट लपिली मी कधी लपिली मन मोकळ्याने सांगितली यावर झाला म्हणून. माझ्या जर मनात कपटी असतं ना मी कधी तुम्हाला सांगितलं नसतं. तुमच्या दोघांच्या मनात कपटीत तुम्ही कपटी जातात. अरे चुकलं म्हणलं ना जालू आता. असं नका जळत जाऊ गरीबावर माहितीये का. अरे मला असं वाटलं माझ्या शेजारी जागा होती मला घ्यायची होती. माणूस काय म्हणते शेजारी जागा भेटली तर काही करून माणूस घेतं धंदा वाढवतो म्हणून विचार केला. आलं मनात वाईट पण जाऊ दे. बघ पोपटराव याला 1 रुपया मागायचं नाही. मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत. ती जागा माझ्याकडून जालूला आणि एवढंच नाही आपण दोघांनी मिळून तिघांनी मिळून सुगंधा याच्या हॉटेलला मदत करायची आणि त्याचं हॉटेल सुरू करायचं तिथं आपण. तुम्ही म्हणता तसं मला काय नावावर करायची कोणाच्या बी. हा त्याच्याच नावावर करायची. आणि बघ जालू झाडाने उभा राहा हॉटेल टाक आम्ही सगळी मदत करू तुला. चूक झाली माफ कर. मित्र मित्र म्हणून खरंच आम्ही म्हटलं होते मला म्हणून मी तुम्हाला तशी बोलले. लाग तयारीला पोपटराव उद्याच्या उद्या खरेदी करायची त्याच्या नावावर जमीन करून टाक. आणि तुला जसं जमन तसे मला पैसे परत दे कारण त्यांना सगळे व्यवहाराचे पैसे पोहोचले आहेत पोपटरावला. जमन का? चालतंय. तेवढा 1000 सर देऊन टाक ना. कोणता काय रडतो बाया माणसं आणि झाला तयारी कर पळ. पुढच्या तयारीला लागू. हा झाला ना व्यवहार. हा नाही आता नका आणू. बरं चालतं. हा